गाथ्यातले अभंग वाचा. फार काही झालं तर थोडेसे भावगीत पहा. राजे हो, तुमच्या एक लक्षात असू द्या जीनच्या पॅन्टीवाल्यांनो, एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ आला आणि त्या दुष्काळात मिलू खाण्यासाठी आले, बरबरा खात होते. आणि ज्या देशात जे गहू जनावरांना खाऊ घालतात ते गहू आपल्याला पाठिले. त्या गव्हाची पोळी केल्याच्या नंतर या स्टेज इतकी लाल होत होती. म्हणून गान सम्राट प्रल्हादजी शिंदे त्या काळात एक भगवान गणेशाचं भावगीत गालं होतं. त्यांनी नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत माता, बाप्पा मोरया रे बाप्पा चरणी ठेवीत माता. त्या लोकांना सोर आहे, त्यांना ते गायनाचं ज्ञान आहे. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. त्याच्या पुढचे वाक्य लय गोड आहेत. देवा घेरे जाणून घेरे मानून, अरे आम्ही भोळी भक्त सुख येतील दिस येतील कारे सुखाचे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत माता. राजे हो, आपले दुःख त्याला सांगा. आमच्याकडे वेळेला पाऊस पाड देवा, त्या पावसानं आमचं कसल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये असा पाऊस पाड रे देवा. अशा मागण्या त्याला घाला, विद्वत्तेची मागणी त्याला घाला. महाराज विद्येची देवता आहे, रिद्धी आणि सिद्धी हे त्याच्या सानिध्यातल्या येतात. आणि ह्या ज्याला प्राप्त झाल्या मग सरस्वती तिथे येतच असते पुस्तक घेऊन. मग या सरस्वतीची कृपा पात्र आपल्याला होण्यासाठी गणेशाची उपासना अत्यंत गरजेची आहे. ती सात्विक व्हावा, ती गोड व्हावा, याच्याकरता तसं अनुकरण करा. महाराज भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला जय गणेशाच्या कृपेनं झाला. ताकद आहे महाराज. महाराज देव ज्याच्यानं कृपा पात्र ठरतात असा तो गणेश आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्यावर का तो भक्ती प्रेम करणार नाही, पण त्याला आवडेल अशी भक्ती करा. श्रीराम गणेश मंडळाला विनंती करतो, तुम्ही निश्चित माझ्यासारख्या वेड्या बाळ्याचे शब्द मान्य करताल अशी मला खात्री आहे, अशी अपेक्षा बाळगतो. आपल्या संस्कृतीला, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायला, आपल्या बुजुर्गांना, आपल्या सनातन संस्कृतीला मानेल असा उत्सव करा ही तुम्हाला विनंती करतो. मला असं वाटतं पुढच्या वर्षी श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं श्रीमद भागवत कथा होणार आहे. वा, अतिउत्तम आहे. ऐका श्रीमद भागवत कथा. महाराज श्रीमद भागवतामध्ये माता यशोदेने भगवान गणेशाचं वृत्त केलं. भगवान गणेशाचा व्रत केलं आहे. भागवतात एक छोटीशी कथा आहे. वा, श्रीमद भागवत कथेचं आयोजन पुढच्या वर्षी श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं होणार आहे. महाराज या कथेचे नारळ ज्याला उचलायचे असतील त्यानं सेवा घ्या, ते पदरात पाडून घ्या, ते पुण्य पदरात पाडा. महाराज चुकीच्याकडे पलंगावरची गादी 14 लाखाची, चांगली गोष्ट आहे. 14 लाख रुपयाची गादी तुमच्याकडे आनंदाची गोष्ट आहे. वा वा वा. करता का आमच्याकडे मुक्काम? म्हणलं नाही वा, मी कोणाच्याही पलंगावर बसत नाही. तो 14 लाखाची गादी, त्याच्यावर आम्ही कशाला बसाव? आम्हाला ते वळण लागलं तर आम्ही माळी तोडतो. हो, वारकरी संप्रदायात विलासी जीवन भोगणारा हरामखोर असतो. विढाला 14 लाखाच्या गादीवर झोपणं म्हणजे हे विवेकाचं लक्षण नाही. आहा, हे फुगीरपणाचं लक्षण आहे, पुण्य संपवायचं लक्षण आहे. नाही म्हणे माझ्याकडे 14 लाखाची गादी चांगली गोष्ट आहे, पण योगानं नदीचं पाणी जास्त वाढलं आणि गाडी गेलीच नाही, मुक्काम करावा लागला. आणि मुक्काम केल्यामुळे त्या 14 लाखाच्या गाडीवाल्याच्या तिथं आमच्या इथं मुक्काम झाला. त्याच्या बाजूला चटई टाकली, झोपलो, आणि ते त्या गादीवर झोपला, पण त्याला झोपच येईना.
मी म्हणलं 14 लाखाची गादी आणि झोप कशी काय ना. म्हणलं महाराज संध्याकाळच्या गोळ्या त्या घरात अडकल्यात. मग 14 लाखाच्या गादीवर जर गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही हरामखोरा, तर कशाला सांगतोय 14 लाखाची गादी. हा तुला याच्यावर टेकून फुकून देऊ एका दिवशी. विठाला विठाला अशी नाना प्रकारची प्रचंड फुगीर सापडली. कोणाला घराचा गर्व, कोणाला कशाचा गर्व, कोणाला कशाचा गर्व नाही. हे सगळं विसरून जो नम्रतेत राहतो तो भक्तीच्या यादीत असतो. वेगात 5-4 उदाहरणं सांगतो त्यागाची आणि नम्रतेची, आणि भगवान गणेशावर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. माझ्या पैठणच्या मालकाकडे एक साधा व्यक्ती आला. खरं जर एकनाथ महाराजांकडे किती अभ्यासू गेला आमच्यासारखा, तर काय त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करू शकत नाही. एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मला गाथा पाठ आहे, मला रामायण पाठ आहे, मला भागवत पाठ आहे. आता काही काही लोकांनी शिवपुराण पाठ केलं. फक्त त्याच्यातली कथा सांगता येत नाही. असं मला पण पाठ आहे, त्याच्यातलं काहीच नाही सांगता येत, असं मला पण पाठ आहे. मग हे सगळं काही पाठ केलं आम्ही, आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे आम्ही गेलो तर आमची विद्वत्ता तिथं काय ठरेल? एका तिळा इतकी सुद्धा नाही, एका तिळा इतकी सुद्धा नाही. ते नाथ बाबा आहेत. आणि त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे, माझ्या पैठणच्या मालकांकडे एक सामान्य व्यक्ती माझ्यासारखी गुरगुरणारी, 4-2 श्लोक पाठ असणारी, 10-5 ओळ्या पाठ असलेली, अभंग तर पाठ नसतील, कारण ज्याला अभंग पाठ आहेत का तो फुगीर नसतो. आणि अभंग पाठ करून जर फुगीर असल तर समजायचं तो वारकरी नाही, चुकून कडी वाजिनार इकडे आलंय. विठाला जिंच्या पॅन्टीवाल्याला माहित नसेल, जुन्या माणसाला माहिती, कडी ही तमाशात वाजित असतात. मी काय तमाशा पाहिला नाही, पण कुठं कुठं वाचिण्यात आलं. विठाला पण अशी थोडीशी श्लोक, काही ओव्या, अमकं तमकं थोडंसं पाठ करून एक व्यक्ती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे गेले. महाराजांच्या दारात गेल्याबरोबर चोपदारांनी पाहिलं, आवाज दिला, मालक आपल्याकडे अमके अमके आलेत. आल्याबरोबर आवाज दिला, गिरिजा. मालकांनी आवाज दिला. गिरिजा म्हणजे पैठणच्या मालकांच्या धर्मपत्नी. लागलीच पाणी काढलं. त्या पाण्यामध्ये, त्या गंगाळामध्ये सोन्याचा तांब्या होता. महाराज श्रीमंत होते. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ महाराज श्रीमंत होते नाथ बाबा. त्यात सोन्याच्या तांब्याने पाणी घेतलं, त्याचे पाय धुतले, मखमलच्या उपरण्यानं ते पाय पुसले, आतमध्ये बसायला टाकलं, वगैरे वगैरे गोष्टी झाल्या. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लोटांगण घातलं. काय पाहिजे आपल्याला? म्हणे मला देव पाहिजे. वा, आमच्याकडे कसला देव आला म्हणे. नाथ महाराजांनी सांगितलं, आमच्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्याकडे देव कसला आला. पा मोठी माणसं किती नम्र स्वभावाची असतात. आपल्याकडे काय झालं माहिती आहे का? तिळभर करायचं, नीळभर सांगायचं, हा प्रकार झाला आपल्याकडं. आमच्याकडे कसला देव आला महाराज? ठीक आहे, आल्या सरसा आता जेवण करून जा. काय तुमच्याकडे जेवायला? एकनाथ महाराजांना विचारलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाच्या घरच्या चोपदाराच्या हातात 15 किलोची काठी होती. लाकडाची नाही, सोन्याची. म्हणजे 15 किलोची म्हणजे काय किलो सोनं आहे सध्या? नाही, तोळा झालं ते. तोळा, 100 तोळ्याचा किलो, 1 कोटी रुपये. हो, म्हणजे 15 कोटीची काठी चोपदाराच्या हातात. म्हशी वळायला नाही. आणि एकनाथ महाराजांकडे शेळ्या कशा असतील? गाई वळायला पण ती काठी नव्हती रवी दादा. ती चोपदाराच्या हातात एक वैभव म्हणून होती. असे 22 चोपदार होते. नाथ महाराज चालायला लागले म्हणजे पाठीमाग 11 आणि पुढे 11.
तर 22 गुणिले 15 कोटी. एवढ्या श्रीमंताच्या घरी जेवायला काय विचारित असतात का? विचारणाऱ्याच्याच गोळ्या संपल्या. एक जणाच्या दारात 5-50 गाई 5-50 म्हशी होत्या आणि तितक्या असल्यावर महाराज बसल्याच्या नंतर म्हणला दूध कशाचं? पुढचा म्हणला शेळ्याचं. काय बोलत? आणि मी शेळ्याच्या दुधाचा कसा चहा पेल? अरे भंगिऱ्या, तुला गाई दिसायल्यात म्हशी दिसायल्यात तरी दूध कशाचं विचारतो? किती मूर्खपणाचं टोके. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला विचारलं तुमच्याकडे जेवायला काय? ते म्हणले आमच्याकडे हरी आमचं दैवत आहे. विटेवरचा मालक हरी आमचं दैवत आहे आणि त्या दैवताकरता नित्य पुरणपोळीचा नैवेद्य असतो. रोज शिजवलेलं पुरण बर का, आपल्यासारखं नाही. परवाला महालक्ष्मी म्हणून 4 दिवसांच पुरण शिजून ठेवलं फ्रीजमध्ये. हो, शेफ वर्मा रेडी है मैडम. आप एका बाईला नियम सांगितला कोणीतरी महाराजानं, नवऱ्याला 11 दिवस पुरणपोळी खाऊ घाल. आणि योगायोगानं त्याचे 7 दिवस झाले. मी त्या गावात गेलो, ते म्हणले या महाराज पुरणपोळीचं आमच्या इथं बेत या. मला काही शुगर नाही, काय नाही, कुठलाच बिमारी नाही कोणतीच. पायाच्या गोळ्या सोडून दिल्यात, काय नाही. ते बी अपघातामुळं, नाही तर बाकी कशाला दुखलं असतं पाय. आपण कोणाला पाय हाणलेत नाही तर दुखन कशाला. पण ते अपघातामुळं तितका पाय दुखतो तो. मग त्याच्याकडे आम्ही जेवलो. 7वा दिवस होता. त्यानं सांगितलं महाराज गेल्या 7 दिवसापासून माझी बायको रोज एक टाईम मला पुरणपोळीचा स्वयंपाक करते. असा 11 दिवस करणारे, पुढचे दिवस पण राहिलेले. मी म्हणलं वा वा ताई, काय धन्य आहात तुम्ही, रोज नवऱ्यासाठी पुरण शिजिता. ती म्हणली महाराज रोज नाही शिजित. मी 7-8 दिवसापूर्वी आधीच एकदाच 5 किलो डाळ शिजून ठुलती, त्याचं पुरण करून ठुलतं. मी म्हणलं वा 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 वा, संकरित गायचेस तू. संकरित गायला कळत नाही, काही टाका किती खाती, नाही बंद केल्यावर कौरक खाती. दूध द्याला दम नाही आणि शेणाला दम नाही. संकरित गाय. म्हणलं वा वा वा. आणि हे नवरा संकरितच. हो, त्याला जे वाढलं ते खाला. म्हणजे 8 दिवसापूर्वी शिजलेलं पुरण. असं नाही, असं नाही. सुविधा जरी आल्या असतील ना तर त्या पोषक आहेत का बघितलं पाहिजे, त्या लाभदायक आहेत का बघितलं पाहिजे. महाराज गिरिजा काकी नित्य सकाळी 16 पुरण शिजित होत्या. गॅस नाही, कुकर नाही, सुविधा नाही, पुरण पात्र नाही, पाट्यावर पुरण वाटायचं. किती श्रीमंत. ज्या बाईचे लुगडे धुवाला जगाचा बाप येत होता 36 वर्ष, ज्या बाईचे कपडे धुवाला विश्वाचा बाप 36 वर्ष लुगडे धुवाला होता, ती बाई स्वतः पाट्यावर पुरण वाटायची. आपल्यासारखं नाही काही खा काही. एक दिवशी मी कीर्तन करून घरी आलो, दुपारची वेळ होती, भूक लागली होती. तिथं श्राद्धाचं कीर्तन होतं. ते काय जेवायला काय हरकत नव्हतं, पण मेलेलं माळकरी नव्हतं. ते टँकरनं दारू पिऊनच मेलतं. पण पोराकडे पैसे लय झाले आणि त्याच्या श्राद्धाला मग कीर्तन ठुलं. तर तसं काही नव्हतं, पण व्यवस्था नसल्यामुळं कीर्तन झाल्यावर जेवलं पाहिजे, पण नसल्यामुळं आम्ही निघलोत घरी. लोक लय नाटकं करतात ना. मी काशीला गेल्यावर कपात चहा पित नाही, बुटात पितो का. हे काही काही मधात असे नाटकं बी करतात ना लोक. ज्याच्या संघ गेला त्याचे तिकिटाचेच पैसे दिले नाही, त्याची काशी केली. आणि इकडं आल्यावर म्हणून तुम्ही कपात चहा पित नाही. अशी नाटकी खूप येत नाही. मी काही तसा नाटक्या नव्हतो, पण मला ते काही पटलं नसल्यामुळं घरी गेलो. घरी गेल्यावर सांगितलं मला जेवायचं. उपाशीच आलात का? म्हणलं हो. बसा लगेच. पोळ्या आहेत का? म्हणलं 2-3 दिवसाच्या का वाढीनं, पण वाढ. भाजी 2च मिनिटात करते. आता 2 मिनिटात भाजी करते म्हणल्यावर मला लक्षात आलं हिला काय अन्नपूर्णेची कृपा आहे का काय. पण खरंच 2 मिनिटात भाजी वाढली. हरभऱ्याची वाळलेली भाजी चुरा केली, त्याच्यावर जराशी भुरकी, तुमच्याकडे भुरकीत म्हणतात का, मिरचीचं पावडर, चटणी, मिरची आणि तेलाची धार टाकली. चला खा. चला घ्या. इतका इचकलेला बाजार नाही माझा. तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घ्यालो, पण तुमचं सांगायलो इतकं लक्षात ठेवा. गिरिजा काकींचं तो नव्हतं. नित्य पुरणपोळीचा स्वयंपाक. रविवार किती लोकायला हरी नावाच्या देवाला नैवेद्य ठेवल्याबरोबर मालकाच्या भेटीला जेवढे लोक दुपारी येतील तितक्या लोकायला पुरणपोळीचा स्वयंपाक. ताटं माझ्या माईंनो कोणते होती? सोन्याची ताटं. सोन्याच्या पात्रात ह्या घरी आलेल्या स्वतः मी विद्वान आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीला जेवायला वाढलं. आणि तो 4-2 तासात सगळ्या गोष्टी पैठणच्या मालकांच्या बघत होता. त्याने एक पाहिलं. काव म्हणे तुम्ही दुपारची संध्या केली नाही? ते म्हणले महाराज तुम्ही एवढ्या मोठ्या दुरून आलात, ते बीड जिल्ह्यातून आलते.
पाहुणेच होते आमचे. आणि बीड जिल्ह्यातून आल्यामुळं मग ते आता तुम्ही इतक्या दूरच्या आमच्याकडे आलात, आतापर्यंत असं काही 10-5 लोक तुमच्याबरोबर जेवायला सांगितले आणि त्या तानापानीत मी संध्या विसरून गेलो. नाही म्हणे मी जेवत नाही, ज्याच्याकडे संध्या नाही त्यांच्याकडे जेवत नसतो. तो वाद थोडासा त्यानं वाढवत राहिला. गिरिजा काकी आल्या, नमस्कार केला. महाराज ज्या बाईची लुगडी धुळ्याचं देव आहे त्या बाईने नमस्कार केला. ऐका म्हणे महाराज, आमच्या मालकाचं चुकलं असेल, पण ऐकायला तयारच नाही. शेवटी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पुन्हा नमस्कार केला. एवढ्या वेळेस माफ करा, याच्यानंतर मी संध्या चुकणार नाही. पण तो ऐकायला तयारच नाही. कालांतराने नाथांनी सांगितलं, बाबा तुम्ही संध्या कशा करता देवाच्या प्राप्तीकरता भेटलाय का? नाही. नाथांनी सांगितलं, मी संध्या याच्याकरता करीत नाही, तुम्ही देवाच्या प्राप्तीकरता संध्या करता आणि देवच माझ्या इथं कामाला आहे. तुम्हाला ज्यानं भातावर तूप वाढे का तो श्रीखंड आहे, तो विटेवरचा मालक आहे. बार्त्रिक 36 वर्ष झालं विश्वाच्या मालकाकडे, विश्वाचा मालक शांतीब्रह्म एकनाथ महाराजाकडे काम करतो. आपल्या स्वप्नात तरी देव आहे का? श्रीखंड्या चंदे